चंद्रकांत यांचा भाईंदरवरून की एकूणच वैद्यकीय शास्त्रामध्ये संमोहन शास्त्राला कितपत प्राधान्य आहे किंवा थोडंसं मागे पडल्यासारखं नाही का वाटत? तसं पाहिलं तर मी जगभरात लंडन, पॅरिस, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, हाँगकाँग आदी अशा महत्वपूर्ण देशांना भेटी दिल्या, तिथला अभ्यास दौरा केला. तर त्यावेळेला असं जाणवलं की जगभरात हे शास्त्र अत्यंत चांगल्या प्रकारे वापरलं जातं आणि भारतात मात्र थोडंसं अंधश्रद्धेमुळे पाठीमागे पडलेलं आहे. मात्र वैद्यक क्षेत्रात म्हणत असाल तर मी जवळजवळ आतापर्यंत हजारो डॉक्टरांना या शिकवलेलं आहे आणि ते आपल्या व्यवसायामध्ये यशस्वी त्याचा वापर करत आहेत आणि त्याचे रिझल्ट चांगले येतात. त्याच्यामुळे या शास्त्राविषयी असणारा पॉझिटिव्हनेस किंवा एक सकारात्मक दृष्टिकोन हा हल्ली वाढत चाललेला आहे आणि मला वाटतं लवकरच ते अधिक चांगल्या प्रकारे व्यापक स्वरूपात वापरलं जाईल असा मला विश्वास आहे. निश्चितच आणखी असं जसं आपण बोलतो की एक विश्वास वाढत चाललेला आहे, त्या अनुषंगानेच एक प्रश्न विचारते, या शास्त्राविषयी किंवा या उपचार पद्धतीविषयीच मूलतः काही गैरसमज आहेत, तर कोणते गैरसमज तुम्हाला आतापर्यंत अनुभवायला आलेत? गैरसमज म्हणजे कसं होतं की मुळात हे समून आहे आणि त्याच्याविषयी समाजामध्ये काहीतरी गूढ आहे की आपल्याला एखाद्याला हिप्नोटिझम करून लुबाडलं जाईल, काहीतरी बाबा अनैतिक कारणासाठी फसवलं जाईल किंवा चुकीच्या पद्धतीनं काहीतरी सोनं काढून घेतलं जाईल किंवा एखाद्याला गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी तयार करता येईल. तर असं काही संमोहन करता येणं शक्य नाही. इथं संमोहन हे एक शास्त्र आहे आणि व्यक्ती संमोहनाच्या अवस्थेत जेव्हा नेली जाते तेव्हा तिच्या फक्त बाह्य मनाला संमोहनाच्या अवस्थेत ठेवलं जातं, अंतर्मनाला काहीच केलं जात नाही. आणि बाह्यमन हे 1 पट मानलं गेलं आहे संमोहनानं आणि अंतर्मन हे 9 पट मानलं गेलेलं आहे. ज्यावेळेस ही प्रोसेस केली जाते त्यावेळेला फक्त बाह्यमन 1 पट हे झोपलं जातं आणि 9 पट अंतर्मन पूर्णपणे जागा असतं. त्यामुळे त्या अवस्थेत कुठल्याही प्रकारच्या अशा निगेटिव्ह सूचना अंतर्मन स्वीकारत नाही, उलट ती व्यक्ती धोक्याची जाणीवून त्या अवस्थेतून जागी होते. त्यामुळे असे गैरसमज फक्त आहेत, पण तसं कुठल्याही प्रकारे काही गैरफायदा घेता येत नाही, चुकीचं कुणाला उभारता येत नाही. आणि असे गैरसमज असल्यामुळे थोडंसं संमोहन उपचार असोत अथवा प्रयोग त्या ठिकाणी लोक विचारत असतात किंवा असं होऊ शकतं. आपल्याला प्रेक्षकांचा एक प्रश्न आलेला आहे, श्रीकांत बोलतायत रत्नागिरीवरून, त्यांचा काय प्रश्न आहे ते ऐकूया. नमस्कार श्रीकांत, बोला, प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. बोला. हॅलो सर, मला असं विचारायचं आहे की संमोहनाच्या माध्यमातून माणसाच्या अंतर्मनातील शक्ती वाढून माणसाला अपेक्षित असलेले यश मिळू शकतं का? आणखी एक म्हणजे माणसाच्या मनातील निगेटिव्ह जो अप्रोच असतो तो पूर्णतः संमोहनाच्या माध्यमातून जाऊ शकतो का? धन्यवाद. प्रश्न खूपच चांगला विचारलेला आहे. तसं पाहिलं तर हे जे शास्त्र आहे याचा मूळच भारतीय प्राचीन काळापासून चालत आलेली पवित्र लोककल्याणकारी अशी ही विद्या म्हणून ओळखलं जातं संमोहनाला. आज जरी किती जरी प्रगत हे शास्त्र असलं आणि पाश्चात्य राष्ट्रामध्ये जरी वापरलं जात असलं तरी ध्यान योग साधण्याचा हा पाया आहे. त्यामुळे मनाच्या क्षमतांचा विकास किंवा मानसिक शक्तींचा विकास यासाठी याला अत्यंत मोलाची मदत होते. ती म्हणजे कुंडलिनी जागृती नावाचं जे शास्त्र आहे, आज शास्त्र म्हणूनच मी म्हणतोय, कारण आज ही कुंडलिनी जागृती भारताच्या प्राचीन काळापासून चालत आलेली एक विद्या आहे. आणि या कुंडलिनी जागृतीवर जर आपण कॉन्सल्ट केलं, षटचक्र भेदन आणि दर्शन असं त्याचं स्वरूप असतं, तर त्या अनुषंगाने ध्यान, धारणा, समाधी हाही त्याचा बेस आहे. म्हणजे थोडासा योगिक पाय आहे, आध्यात्मिक ध्यान योग असं त्याचं स्वरूप आहे. ते जर केलं तर 100% मनाच्या मानसिक क्षमतांचा विकास होतो आणि ठामपणे मनामध्ये एक अशी एनर्जी निर्माण होते की जी आपल्या जीवनाला मनोवांछित यश मिळवून देऊ शकते आणि ती संमोहनाच्या सहाय्यानं अत्यंत कमी कालावधीत आपल्याला मिळवून घेता येते. आपल्याला प्रेक्षकांचा पुढला प्रश्न आलेला आहे, पुण्याहून योगेश बोलतायत, त्यांचा काय प्रश्न आहे ते ऐकूया. नमस्कार योगेश, बोला, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. माझं नाव योगेश. नमस्कार डॉक्टर. म्हणजे मला प्रश्न विचारायचा होता की बोला योगेश. संमोहन शास्त्राच्या द्वारे संमोहन शास्त्राच्या द्वारे आपण माणसाच्या सवयी म्हणजे कशा प्रकारे बदलू शकतो का आणि का? बरं, संमोहन शास्त्राच्या माध्यमातून माणसांच्या काही सवयी असतील तर त्या बदलता येतात का, असा प्रश्न आहे. हा, आता संमोहन शास्त्राच्या सहाय्यानं ज्या बॅड हॅबिट्स म्हणजे चुकीच्या सवयी किंवा गैरवर्तन थोडक्यात आपण म्हणू की एखादा आता नख खाणं हा जो प्रकार आहे तो नेल बायटिंग असा हा दिसायला वरून साधा सोपा प्रकार, पण त्याला अत्यंत म्हणजे थोडंसं ते मानसिक आजाराचं स्वरूप असल्यासारखंच असतं तो म्हणा, किंवा चुकीच्या पद्धतीच्या काही ऍक्शन्स की ज्या म्हणजे ज्याच्यामध्ये आता ज्या जनमानसामध्ये आपण जगत असताना थोडेसे निगेटिव्ह त्याचा इफेक्ट होईल अशा प्रकारच्या सवयी. आता तंबाखू खाणं, विविध प्रकारची व्यसनं ही थोडीशी संमोहनानं त्या अवस्थेतून त्यांना बाहेर काढता येतं आणि ते बरे होऊ शकतात. निश्चितच आपण उपचार पद्धतींबद्दल बोलतो आहोत डॉक्टर, त्यामुळे प्रेक्षकांच्या किंवा एकूणच रुग्णांच्या मनामध्ये एक प्रश्न निश्चितच
उपस्थित होतो या उपचाराबद्दल, की नेमका हा आजार बरा करायला संमोहन उपचार पद्धती कितपत प्रभावी ठरू शकते? पूर्णपणे आजार बरा होतो यामध्ये? संमोहनानं मी मगाशी सांगितलं त्यानुसार की अति टोकाचे मानसिक आजार मुळीच बरे होत नाही, पण त्या डॉक्टरांच्या वैद्यकशास्त्रातील उपचाराबरोबर जर सहाय्यकारी म्हणून जर संमोहनाचा उपयोग करून घेतला तर संबंधित पेशंटला अधिक चांगल्या प्रकारे लाभ होतो. आणि इतर जे बाकीचे सगळ्या प्रकारचे जे आजार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा याला सपोर्टच उपयोगाचा होतो. पण व्यक्तिगत पातळीवर जर बघितलं तर पेशंटला जर एखादी गोष्ट मनामध्ये बसलेली आहे की जिथं सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स म्हणजे मनोकायिक आजार, त्याच्यामध्ये लक्षणं ही मनानेच निर्माण झालेली असतात आणि ती जर मनातून संमोहनाच्या रूपाने काढून टाकली तर तो पेशंट मात्र पूर्णपणे कायमचा बरा होतो. बरं, आपल्याला इथे एक छोटीशी विश्रांती घ्यायची. आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया की म्हणून आजार बरा व्हायला किती वेळ लागतो या संमोहनाच्या उपचार पद्धती माध्यमातून आपण पाहणार आहोत. मात्र इथे घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा झी24 तास. आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज आपण इथं जाणून घेतो आहोत संमोहन उपचार पद्धती म्हणजे काय, त्यामुळे कोणकोणते फायदे होतात आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर उपस्थित आहेत स्टुडिओमध्ये संमोहन तज्ञ डॉक्टर अजित कुमार देसाई. डॉक्टर, आपण अशी चर्चा करतो आहोत संमोहनाबद्दल, तर मानसिक आजारांवर आपण मुख्यतः लक्ष केंद्रित केलेलं आहे. तर मानसिक आजारांमध्ये संमोहन उपचार पद्धती वापरण्याची वेळ आली आहे हे कधी ठरवलं जातं? संबंधित पेशंटचं थोडंसं सायकोलॉजिकल अनालिसिस म्हणजे त्याच्याशी चर्चा करून काही गोष्टी हे असं का झालं, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत, मग तो आजार कोणता आहे, मानसिक आहे की मनोशारीरिक आहे हे ठरवलं जातं. किंवा एखादा मानसिक आघात झालाय का, त्याच्या पाठीमागे तसं त्याला डिप्रेशनचा तो बळ आहे का, असं काय नेमकं त्याच्या पाठीमागचं काय आहे याचा शोध घेतला जातो, जो सायकोलॉजिकल अनालिसिसच्या माध्यमातून केला जातो. आणि त्याच वेळेला जर त्याला लगेचच उपचार चालू केले तर मात्र त्याची तीव्रता आजाराची कमी होण्यास मुलाची मदत होते. असं काय. आणि आणखीन असं एक विचारायचं की संमोहन उपचार पद्धतीमुळे आता नेमके कोणकोणते फायदे होतात याबद्दलही मार्गदर्शन करा. संमोहनाचे नेमके फक्त आपण यावेळी उपचार या स्वरूपातून पाहत असल्यामुळं इथं जसं आपण मगाशी पाहिलं तसं डिप्रेशन ही कमी होतं. त्याचबरोबर म्हणजे लठपणा थोडासा, लठपणासाठी तर मुलाच्या उपचाराचा लाभ होतो. या उपचाराबरोबरच मानसिक आणि मनोशारीरिक आजार जसे पाहिले तसे इतर जे शारीरिक आजार आहेत त्या आजाराला थोडंसं सहाय्यकारी म्हणून जर आपण या संमोहनाचा उपयोग करून घेतला तर अति चांगल्या प्रकारे होतो. आपल्याला प्रेक्षकांचा एक प्रश्न आलेला आहे. संतोष बोलतायत मुलुंडवरून, त्यांचा काय प्रश्न आहे ते ऐकूया. नमस्कार संतोष, बोला, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. हॅलो. हा बोला. मला असं विचारायचं आहे की आजकाल शालेय विद्यार्थ्यांमध्ये जी चंचलता वाढत चालली आहे आणि त्याचा अभ्यासावरती जो परिणाम होतो आहे त्यामुळे संमोहन शास्त्रामध्ये असं काय आहे का की त्यामुळे विद्यार्थी अभ्यासावर व्यवस्थित लक्ष केंद्रित करतील असं विचारूया. शालेय विद्यार्थ्यांमध्ये जी चंचलता आहे ती कमी करण्यासाठी संमोहनाचा काही उपयोग होऊ शकतो का? संमोहनाचा उपयोग फक्त शालेय विद्यार्थी, आता शालेय विद्यार्थी म्हटल्यानंतर अगदी पहिलीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत या सगळ्यांना संमोहनाचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. त्याचं कारण असं की त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये मानसिक एकाग्रता होत नाही, की त्याचं मनोबल कमी पडतंय, की स्मरणशक्तीचा त्याचा काही विकास झालेला नाही आहे, अशा प्रकारे त्याच्या मानसिक क्षमतांचा विकास झालाय की नाही हे थोडंसं आपल्याला तपासून पाहावं लागेल. आणि त्याच्यानंतर जर त्याला म्हणजे संमोहनाच्या अवस्थेत नेऊन तशा प्रकारचे उपचार दिले तर मात्र 100% त्याचे रिझल्ट येतात. बरं, इथे आणखीन असं याच अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे की एकूणच जे आता तुम्ही सांगितलं की लहान मुलांसाठी वगैरे, तर मग इथे काही वयोमर्यादा किंवा वयाचं काही बंधन असतं का संमोहन उपचार करण्यासाठी? आणि त्याचबरोबर इथे हे थोडक्यात सांगाल की काही साईड इफेक्ट्स किंवा याचे विपरीत परिणाम होऊ शकतात का? वयाचं बंधन म्हणत असाल तर 7 ते 80 वर्षापर्यंत ते होऊ शकतं. पण वयोवृद्ध व्यक्ती थोड्याशा कसं की त्या ऐकत नाहीत, थोडंसं त्यांच्या मनाला पटत नाही किंवा काही वेळेला त्या निग्लेक्ट करू शकतात. पण काही वेळेला ज्या व्यक्तींना म्हणजे समजतं की बाबा याच्यातून मला लाभ आहे आणि त्या कॉपरेट करतात अशांना मात्र फायदा होतो. मुळात संमोहन उपचार हा भागच पूर्णपणे श्रद्धा आणि विश्वासावर अवलंबून आहे आणि तो ज्या व्यक्तीकडून तसं मिळेल त्याला रिझल्ट 100% चांगले मिळतात. आणि तुम्ही म्हणत असाल लहान मुलांच्या बाबतीत, तर ती लहान मुलं जी काही ठराविक म्हणजे ज्यांना सूचना काय कळत नाही, काय सांगितलंय ते समजू शकत नाहीत, ते ग्रहण करू शकत नाहीत, अशा मुलांच्यावर संमोहन लवकर होणं अथवा त्यांच्यावर रिॲक्शन मिळणं कठीण असतं. मात्र ज्यांना समजतं तिथून मात्र पुढच्या कालावधीत त्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट देता येतात. थोडक्यात जसं तुम्ही म्हणाला डॉक्टर की श्रद्धा आणि विश्वासाचा हा प्रश्न आहे. जर तुमचा विश्वास असेल की संमोहन उपचार पद्धती हे एक चांगलं शास्त्र आहे किंवा एक या शास्त्राचा आपल्याला आपल्यासाठी उपयोग करून घेता येईल तर आपण तो उपचार पद्धती नक्की मला वाटतं अवलंबायला काही हरकत नाही. डॉक्टर, इथं कार्यक्रमाची आपण जसं म्हटलं मग अशी यात कुठल्या
कुठल्या प्रकारचे म्हणजे निगेटिव्ह असे Negative, काय आहेत विपरीत का, परिणाम. तर विपरीत परिणाम नाहीत. अच्छा. हे त्रिवार सत्य आहे. अच्छा. मात्र ज्या समूह तज्ञाकडून आपण करून घेणार आहोत त्याला मानसशास्त्रीय जाण आवश्यक आहे. निश्चितच. आणि त्याचबरोबर संबंधित समूह तज्ञ कुणीही असो, त्या जे उपचार करणार आहेत त्यापूर्वी संबंधित कुठल्या तरी नामांकित डॉक्टर ज्या कुठल्या प्रकारचे उपचार आपण घेणार आहोत त्यासाठी नामांकित डॉक्टरांचं जरा असं एकदा म्हणजे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे की बाबा हा आजार कोणता आहे, त्याला काय उपचार द्यावे लागणार, कशा प्रकारे करावे लागतील, थोडंसं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. निश्चितच कार्यक्रमाची वेळ इथं संपत आलेली आहे डॉक्टर, त्यामुळे आपल्याला या विषयावर इथंच चर्चा थांबवावी लागते. इथं आलात आणि छान मार्गदर्शन केलं इतक्या कमी वेळामध्ये, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. या कार्यक्रमाची वेळ इथेच संपलेली आहे. आपण कार्यक्रमाचा समारोप करतोय. सोमवारी पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. पाहत राहा झी 24 तास.